विदर्भामध्ये हिवाळ्यात कढी गोळे हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पाण्यातील गोळे सुद्धा तितक्याच आवडीने बनवले जातात. हिवाळा सुरू झाला की पाण्यातील गोळे आणि भाकरी हा पदार्थ विदर्भात हमखास केला जातो. म्हाताऱ्या लोकांचा हा आवडता पदार्थ आहे. चला तर जाणून घेऊ पाण्यातील गोळे हा पदार्थ कसा बनवायचा. नमस्कार, मी सारिका पापडकर. विदर्भ स्पेशल पाण्यातले गोळे कसे बनायचे हे जाणून घेऊया. पाण्यातले गोळे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तुरीची डाळ, ही 2-3 तास पाण्यात भिजत घालायची. त्यानंतर पाण्यातून काढून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. त्यानंतर तिखट, हळद, धने पावडर, चवीनुसार मीठ, जिरे, तेल, कांदा, कढीपत्ता, बारीक चिरलेले टमाटर, हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि कोथिंबीर. आता आपण रेसिपी करायला घेऊया. आधी तेल टाकायचे, त्यानंतर थोडे जिरे, तेल थोडं कोमट होऊ द्यायचं. त्यानंतर कांदा टाकायचा, तो परतून घ्यायचा. तो लालसर होईपर्यंत त्याला परतत राहायचं. आता आपला कांदा लाल झालेला आहे. त्यानंतर त्याच्यात तिखट, हळद, धने पावडर, मीठ टाकायचे आहे. आता त्यानंतर त्यात टमाटर टाकायचे. शिजू द्यायचे आहे. यात थोडा कढीपत्ता टाकायचा. आता आपले टमाटर शिजलेले आहे. यात थोडं पाणी टाकायचं. आता आपल्याला रस्सा करायसाठी पाणी घालायचं आहे. आपल्या अंदाजानुसार आपण पाणी टाकू शकतो. आता याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी येतपर्यंत आपण गोळेचं सारण तयार करूया. गोळेच्या सारणामध्ये आता आपण हिरव्या मिरच्याचा ठेचा, हळद, धने पावडर, जिरे आणि चवीनुसार मीठ. आता हे एकजीव करून घ्यायचे. गोळे पक्के व्हायसाठी याच्यात आपण बेसन किंवा गव्हाचे पीठ टाकू शकतो. मी यामध्ये गव्हाचे पीठ वापरले आहे. आपले सारण तयार झालेले आहे आणि पाण्याला उकळी पण आलेली आहे. या सारणाचे आपण आपल्याला हवे तसे गोळे बनवू शकतो. सारणाचे गोळे तयार झालेले आहे. आता आपण उकडीच्या पाण्यात टाकायचे आहे. टाकल्यावर आपण याच्यात चमच टाकायचा नाही, नाहीतर गोळे फुटतात. जेव्हा हे गोळे रश्श्याच्या वर यायला लागतात तेव्हा समजायचं की गोळे शिजले म्हणून. आता हे गोळे शिजलेले आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. आता हे पाण्यातले गोळे तयार झालेले आहे. हे पाण्यातले गोळे ज्वारीच्या भाकरीसोबत खायला खूप टेस्टी लागतात. आज आपण पाण्यातील गोळे हा पदार्थ कसा बनवायचा ते जाणून घेतले. हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आणि घरगुती साहित्यापासून बनणारा आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.